बीपीची औषधे किडनीचं संरक्षण करतात. मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही औषधांमुळे किडनीच्या कार्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करणं योग्य नाही. बीपीची औषधे किडनीचं संरक्षण कसं करतात? तर उच्च रक्तदाबामुळे किडनीतील अतिशय बारीक रक्तवाहिन्यांवरती सतत जास्त दाब पडतो. त्यामुळे कालांतराने किडनीचं नुकसानही होऊ शकतं. तेव्हा बीपीची औषधे योग्य वेळेनुसारच घेणं खूप गरजेचं आहे. जर बीपी नियंत्रणामध्ये राहिला तर किडनीवरील ताण कमी होतो, किडनीचं कार्य सुरक्षित राहतं, किडनी निकामी होण्याचा धोका कमी होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये किडनीचं नुकसान कमी होऊ शकतं. काही परिस्थितीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आधीपासूनच किडनीचा आजार जर असेल किंवा तुम्ही वेदनाशामक औषधे जास्त घेत असाल तर काही औषधे सुरू केल्यानंतरही रक्तातील क्रिएटिन किंचित वाढू शकतं आणि हे नेहमीच धोकादायक नसतं. पण डॉक्टरांनी जर योग्य तपासणी केली आणि बीपीची औषधं जर व्यवस्थित दिली तर नक्कीच बीपी कंट्रोलमध्ये राहू शकतो. काही औषधे अशी आहेत की ती किडनीचं संरक्षण करतात. तेव्हा डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना अशी औषधे नक्कीच देतात, ज्यामुळे रक्तातील क्रिएटिन हे सुरक्षित राहतं, जास्त वाढत नाही. पोटॅशियमची तपासणी करण्याचाही सल्ला देतात. बीपीची गोळी स्वतःहून बंद अजिबात करू नका. त्यामुळे बीपी अचानक वाढू शकतो, हार्टचा धोका वाढू शकतो, मेंदूचा स्ट्रोक बसण्याचा धोका वाढू शकतो आणि किडनीचं नुकसान खूप वेगानेही होऊ शकतं. किडनीचं संरक्षण करण्यासाठी काय करावं? तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित औषधं घ्या, बीपी नियमित तपासा, मीठ कमी करा, पुरेसं पाणी प्या, वेदनाशामक औषधं वारंवार घेऊ नका आणि स्वतःहून तर मेडिकलमधील कोणतीही औषधं घेऊ नका. मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवा. वेळोवेळी क्रिएटिन, युरिन यांची तपासणी करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला नेहमीच घेत राहा. लघवी अचानक खूप कमी होणं, जास्त होणं किंवा पायावर, चेहऱ्यावर सूज दिसणं, अशक्तपणा जाणवणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर रक्तातील क्रिएटिनिन आणि पोटॅशियम खूप वाढलेलं आहे असं आढळतं. बीपीची औषधं किडनी खराब करत नाहीत, उलट किडनीचं संरक्षण करतात. काही रुग्णांमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांचा किडनीवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. म्हणून डॉक्टर नियमित तपासण्या सुचवतात. त्या तपासणी करणं खूप गरजेचं आहे. रक्तदाब हा किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारणांपैकी एक आहे. परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार योग्य जर औषधं घेतली तर आपली किडनी निकामी न होता ती सुरक्षितही राहू शकते आणि ती तिचं कार्य व्यवस्थितपणे पारही पाडू शकते. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषध गोळ्या घेणं खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा धोका निर्माण होऊ शकतो.